रात्री 11:55 11:55 PM 11:55 PM 5 मिनिटे उरली होती. 5 minutes left 5 minutes left लेफ्ट म्हणजे उरली होती. त्याच्या अपार्टमेंटमधील दिवे लकलकले. लाईट्स इन हिज अपार्टमेंट फ्लिकर्ड लाईट्स इन हिज अपार्टमेंट फ्लिकर्ड म्हणजे लकलकले. घड्याळाचा टिकटिक आवाज नेहमीपेक्षा अधिकच मोठा झाला. द क्लॉक टिक लाऊडर दॅन एव्हर द क्लॉक टिक लाऊडर दॅन एव्हर लाऊडर म्हणजे मोठ्याने. आरशातील त्याचे प्रतिबिंब क्षणभर अस्पष्ट झाले. हिज रिफ्लेक्शन इन द मिरर ब्लड फॉर अ सेकंड हिज रिफ्लेक्शन इन द मिरर ब्लड फॉर अ सेकंड. इन द मिरर म्हणजे आरशातील, ब्लर म्हणजे अस्पष्ट झाले, हिज रिफ्लेक्शन म्हणजे त्याचे प्रतिबिंब. त्याने आपल्या चेहऱ्याला स्पर्श केला. ही टच हिज फेस ही टच हिज फेस हिज फेस म्हणजे त्याचा चेहरा, टच म्हणजे स्पर्श केले. एका क्षणासाठी त्याचा हात त्याच्या प्रतिबिंबापासून किंचित आरपार गेला. फॉर अ मोमेंट हिज हँड पास लाईटली थ्रू हिज रिफ्लेक्शन फॉर अ मोमेंट हिज हँड पास स्लाइटली थ्रू हिज रिफ्लेक्शन म्हणजे त्याच्या प्रतिबिंबातून तो विरून जात होता. ही वॉज फेडिंग म्हणजे विरून जाणे. त्याने गाडीच्या चाव्या उचलल्या. ही ग्रॅबेड हिज कार कीज ग्रॅबेड म्हणजे उचलल्या. पुन्हा पाऊस सुरू झाला होता. रेन हॅड स्टार्टेड अगेन म्हणजे पुन्हा सुरू झाला. तोच महामार्ग द सेम हायवे म्हणजे तोच महामार्ग, तोच रस्ता द सेम रोड तोच रस्ता म्हणजे द सेम रोड. सेम म्हणजे सारखा किंवा तोच. तेच वळण द सेम टर्न. रात्री 11:39 11:39 PM जिथे अपघात घडणार होता अगदीच त्याच ठिकाणी त्याने गाडी थांबवली. ही स्टॉप द कार एक्झॅक्टली वेअर द ॲक्सिडेंट वॉज सपोज टू हॅपन. ही स्टॉप द कार एक्झॅक्टली अगदी त्याच ठिकाणी त्याने गाडी थांबवली. वेअर द ॲक्सिडेंट वॉज सपोज टू हॅपन म्हणजे जिथे अपघात घडणार होता. हॅपन म्हणजे घडणे, सपोज टू हॅपन म्हणजे अपघात घडणार होता. दूरवर हेडलाईट्स दिसले. हेडलाईट्स ॲपियर्ड इन द डिस्टन्स काही अंतरावर हेडलाईट्स दिसले. एक भरधाव वेगाने येणारा ट्रक ज्यावरील नियंत्रण सुटत होते. A speeding truck losing control. स्पीडिंग ट्रक म्हणजे वेगाने धावत येणारी ट्रक. लुझिंग कंट्रोल म्हणजे नियंत्रण सुटत होते. वेळ जणू थांबली. टाइम स्लोड म्हणजे वेळ हळूहळू जात होता. त्याचा फोन शेवटच्या वेळी वाजला. हिज फोन रँग वन लास्ट टाइम म्हणजे शेवटच्या वेळी. रँग म्हणजे वाजला. हिज फोन म्हणजे त्याचा फोन. त्याने उत्तर दिले. ही ॲन्सर्ड म्हणजे उत्तर दिले. तो त्याच्या स्वतःचा शांत आवाज होता. इट वॉज हिज ओन क्लाम व्हॉइस म्हणजे शांत आवाज. हिज ओन म्हणजे त्याच्या स्वतःचा. शेवटी तुला समजलं. यू फायनली अंडरस्टूड म्हणजे शेवटी तुला समजलं. अभिजितने डोळे मिटले. अभिजित क्लोज हिज आईज म्हणजे त्याने त्याचे डोळे मिटले आणि गाडी हलवली नाही. अँड डिडंट मूव्ह द कार आणि गाडी हलवली नाही. रात्रीच्या शांततेत एक प्रचंड धडकेचा आवाज घुमला. अ लाऊड क्रॅश इको थ्रू द नाईट. रात्रीच्या शांततेत एक प्रचंड धडकेचा आवाज घुमला आणि मग देन
देन म्हणजे मग, काहीच नाही. नथिंग म्हणजे काहीच नाही. महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती. ट्रॅफिक मूव्ह नॉर्मली ऑन द हायवे. ट्रॅफिक मूव्ह नॉर्मली ऑन द हायवे. ट्रॅफिक मूव्ह नॉर्मली ऑन द हायवे म्हणजे महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती. अपघाताची कोणतीही नोंद नाही. नो ॲक्सिडंट रिपोर्ट्स. नो ॲक्सिडंट रिपोर्ट्स. रिपोर्ट्स म्हणजे अहवाल. अपघाताची कोणतीही नोंद नाही. नो ॲक्सिडंट रिपोर्ट्स. कोणतेही बेपत्ता व्यक्तीचे प्रकरण नाही. नो मिसिंग पर्सन केस. नो मिसिंग पर्सन केस. त्या रस्त्यांशी संबंधित अभिजित नावाच्या कोणाचीही नोंद नाही. नो रेकॉर्ड ऑफ एनीवन नेम अभिजित कनेक्टेड टू दॅट रोड. नो रेकॉर्ड ऑफ एनीवन नेम अभिजित कनेक्टेड टू दॅट रोड म्हणजे त्या रस्त्याशी संबंधित अभिजित नावाच्या कोणाचीही नोंद नाही. वास्तवाने स्वतःला सावरले होते. रिॲलिटी हॅड करेक्टेड इटसेल्फ. रिॲलिटी हॅड करेक्टेड इटसेल्फ. रिॲलिटी म्हणजे वास्तवाने. कुठेतरी दुसऱ्याच एका काळात. समवेअर इन अनदर टाईम. समवेअर म्हणजे कुठेतरी. इन अनदर टाईम म्हणजे दुसऱ्या वेळी. रात्री उशिरा गाडी चालवणाऱ्या एका माणसाला एक फोन आला. अ मॅन ड्रायव्हिंग लेट ॲट नाईट रिसीव्ह अ फोन कॉल. अ मॅन ड्रायव्हिंग लेट ॲट नाईट रिसीव्ह अ फोन कॉल. रात्री उशिरा गाडी चालवणाऱ्या एका माणसाला फोन आला. म्हणजेच अ मॅन ड्रायव्हिंग लेट ॲट नाईट रिसीव्ह अ फोन कॉल. अनोळखी क्रमांक. अननोन नंबर. अननोन नंबर म्हणजे अनोळखी क्रमांक. त्यांनी उत्तर दिले. ही ॲन्सर्ड. ही ॲन्सर्ड. ही ॲन्सर्ड म्हणजे त्याने उत्तर दिले. एक ओळखीचा आवाज आला. अ फॅमिलियर व्हॉइस स्पोक. अ फॅमिलियर व्हॉइस स्पोक. फॅमिलियर म्हणजे परिचित किंवा ओळखीचा. अ फॅमिलियर व्हॉइस स्पोक म्हणजे एक ओळखीचा आवाज आला. गाडी थांबवा. स्टॉप द कार. स्टॉप द कार म्हणजे गाडी थांबव किंवा गाडी थांबवा. मी तुमचा जीव वाचवण्यासाठी फोन करत आहे. आय एम कॉलिंग टू सेव्ह युअर लाईफ. आय एम कॉलिंग टू सेव्ह युअर लाईफ. सेव्ह म्हणजे वाचवणे. आय एम कॉलिंग टू सेव्ह युअर लाईफ म्हणजे मी तुझा जीव वाचवण्यासाठी फोन करत आहे. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.